जोहार मंडळी, जय आदिवासी। मी अरविंद बेंडगा आणि आज विशेष म्हणजे आपला जागतिक आदिवासी दिवस। आज आपण आलेलो आहोत थेट डहाणू नगरीमध्ये आणि डहाणूमध्ये भव्य दिव्य असा हा कार्यक्रम असणार आहे। आणि विशेष या कार्यक्रमामध्ये डांग जिल्ह्यातून सरू डांगी कॉमेडीची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांचा धम्माल असा परफॉर्मन्स आपल्याला डहाणू नगरीमध्ये पाहावयास मिळणार आहे। भाई आहे इकडे, सरुताई सुद्धा आहे। सो यांचा प्रोग्राम आपल्याला या डहाणू नगरीमध्ये जबरदस्त असा पाहावयास मिळेल। त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाले। सो आमच्या भागामध्ये आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय। आम्ही तुमचे व्हिडिओ तर बघतोच, पण आज प्रत्यक्ष तुमचा परफॉर्मन्स आम्हाला लाइव पाहायला मिळेल। धन्यवाद, हमको इनवाइट किया है एमएलए विनोद भाई ने, तो बहुत बहुत उसका धन्यवाद। और यहाँ सब पालघर जिले के कलाकार मिले हैं, सबका बहुत बहुत शुक्रिया। और हमको इस स्टेज में मौका मिले है, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद पालघर जिले वाले सबका। बहुत मजा आने वाली है। हाँ, अंत नाचेंगे कूदेंगे ऐश करेंगे, क्योंकि हमारा विश्व आदिवासी दिवस यानी कि 9 अगस्त सारे जहाँ सब धूमधाम से हो जाते हैं। हमारे गुजरात, डांग, महाराष्ट्र बहुत मजा आएगी। तो हम इस साल डहाणू में आए हैं। चलो आदिवासींना सुद्धा आदिवासीचे संदेश देण्यासाठी त्यांना स्टेजवर बोलावलं। मी हा का म्हणतो, कारण आदिवासी समाजाचे जे मुद्दे जे आहेत ते सर्व बिगर आदिवासींपर्यंत ती गोष्ट अशी आहे का प्रत्येकाला लागू पडेल। प्रत्येक वस्तूला, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जागावर त्या वस्तूची गरज आहे। ओळख मी सांगून ना, याच्यानंतर मी समाप्ती करेन न। ती वस्तू अशी आहे, सर्वप्रथम मी आणि मित्र काही क्षणामध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून बघितलेलं माझा पण लेझरमध्ये रोल आहे। काय न करत, लवकर तयारी कर, काय करायचे हा, धाबा करायचा हा, लवकर। जय जोहार, जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी। छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब शुभेच्छा देतो।
परिस्थिती जगात आहे आहे, परंतु शिक्षणाच्या अभावी आणि व्यसनाच्या आहारी सुशिक्षितांचा काय, बेरोजगारी वाढले काय, आणि शिक्षकांचा काय, नवल वाढत जाय, रामची केसापत्ती हाय. हे आता नाट्याचा शेवटचे नाही करणार. आम्ही आदिवासी पोर हाय, आम्ही आदिवासी बाया हाय, आम्ही आदिवासी पोर हाय, कुणाच्या એટલે તું इथं चैन फिट कराने के आया है नीरा? हाँ. अरे तू होड़ा पास कुठं जास? अरे माँ हाँ माँ मासा मारूला दुधनी. अरे गांडा मासली कहाँ मारवा जहाज? अरे आपले प्रोग्राम में चाल, मला जोड़ा भी नहीं है. कोठो? अरे ऐठा ना दहनो एमएलए साहेब ने राखला हा प्रोग्राम मोठा. कसला प्रोग्राम? अरे आपला विश्व आदिवासी दिवस ना प्रोग्राम आहे रे. ठीक आहे, आदिवासी जागृत दिवस. ईशा हाँ. ओ तो कहे ओ ऐसे पोसे ऐसे येती का? मेरी जानते पोर गया जुवान साला बहुत है पोर क्या लागत का ईशान ने जायचं का? अरे आपला आदिवासीचा दिवस आहे आणि के विश्व आदिवासी ऐसे आते એટલે तिचा नाव आहे सरो ईशा. तिची एक कॉमेडी व्हायरल होते सरो भुतारी. अरे हाँ भुतारी हाँ लोग ती डफन अरे गाना चाट फटाफट चाल मोळा हुला. हो तो कथा कलाकार यायचो आहे. अरे गांडा हेरी तू अंगुण तरी बचला रे. हेरी ने हाय फिरवलं होय पण काय बुरुज खलीफाची हो आणि ये टाय अमेरिका हो आणि हे कपडे तुझे मन असे घ्या. मी कोण शोध ना. मी कोण? तो कोण? एमएलए यो आता महेश वर्धमान येला का? हो. नितेश गुंडे येला का? हो. तर ते वाला काय मारतील तर और आम्ही अरे तीनशे पण तो वाई पोसे भरमसाट त्याच्यावर लाखो पोसे मरती का तू मरती? ये दारू दिला ना 20-25 रुपये कॅन फेकी नाही. अरे देवा यो 20-25 जण साला वो गाठा नाही है. याची शक्ती भी थोडे तुम्हाला माहित नाही. ये
तो सिंपल हा बदे पड़े तो गोडाउन में है आता लाइन हो ना है हाने औकात है तो मला है की जो हो तुम्ही पोरी अरे याने मां काय सांगा संस्कृतीच्या विविध चालीरीती हवी, परंपरा हवी, देव कसं करत, खल्याचा देव, त्याच्यानंतर आंबील, कान, वल्या या सगळ्या गोष्टी सांगा. आता आजचा जागरूक दिवस म्हणजे बोलायचा तर भरपूर होता पण टाइम नाही, त्याच्यासाठी थोडक्यात सांगा. इथं जाणकार तर भरपूर हा, पण आपला जो देश ज्या संविधानावर चालत त्या संविधानात सूची 5-6 सूची म्हणजे अनुच्छेद 244 मध्ये आपल्याला संविधानाने विविध असं कायदा काढून दिलेला. त्या कायदा काढूनचा जर आपण अभ्यास केला तर आपण आपल्यावर विविध गोष्टीवर अन्याय होईल त्या विषयी आवाज उठवू शकू. आपल्या विभागात तुम्ही राहत आहात, जिथं जिथं राहा तिथं रस्त्याची समस्या, पाण्याची, लाईटीची, मशानभूमीचं असं ज्वलंत प्रश्न आहात. पण हे प्रश्न सुटत काय नाही. आज पालघर जिल्हा स्वतंत्र होऊन एवढं वर्ष झाली पण ह्या गोष्टी अजून झाल्या नाही. ह्याचं कारण म्हणजे आपली एक नाही विभागेला. गावात एखादी चांगली गोष्ट होत हवी तर तिथं आपापले राजकारण पक्ष बाजूला ठेवून गावाचा विकास कसा होईल याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करून आपल्या गावाचा पाण्याचा विकास झाला पाहिजे यासाठी